अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ, भीमा बामा इंद्रायणी नदीच्या तीरावरती मृत्यूला निधड्या छातीने सामोरे जाणारे धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री श्री शाहू महाराज या आणि अनेक महापुरुषांना विचाराला प्रेरित असणाऱ्या आपल्या उभा या महाराष्ट्र नगरीमध्ये जुन्नरच्या पवित्र अशा शिवजन्मभूमीमध्ये या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील उपस्थित सर्व या ठिकाणी महिला वर्ग व कामगार वर्ग, आज या कामगार कल्याण मेळावा या मेळाव्यासाठी भारत सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, यामधील आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्यानंतर आपल्या गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने गोरगरिबापर्यंत पोहोचणारे, महिलांचा विचार करणारे, सर्वसामान्यांचा विचार करणारे, कामगारांचा विचार करणारे असे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्यानंतर आपल्या सर्वसामान्य लोकांना पुढे घेऊन जायचं कसं, पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने कंट्रोल करायचं, प्रशासनावरती कशा पद्धतीने त्या ठिकाणी पकड निर्माण ठेवायची आणि सर्वसामान्यांसाठी कशा योजना राबवायच्या असे आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत. आपल्या महिला गेल्या 1 आठवड्यापासून प्रचंड अशा खुश आहेत की असा एक अर्थसंकल्प आपल्या महाराष्ट्र सरकारने यावेळेस आपल्याला लागू केलेला आहे, लाडकी बहीण योजना. जो अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मांडला असे आपल्या महायुतीच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपल्या ह्या कामगार जो मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे असे आपले कामगार मंत्री आदरणीय सुरेश खाडे साहेब असतील, आपल्या महाराष्ट्राच्या आयुक्त सिंगल मॅडम असतील, त्या ठिकाणी प्रधान सचिव म्हणून काम पाहतात त्यानंतर आपल्या पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यामध्ये हा कामगार मेळावाच्या या ठिकाणी घरप्रयोगी वस्तू संच यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचत आहे की जे आपल्या पुणे शहराला, पुणे जिल्ह्याला एक उपायुक्त म्हणून लाभले असे आपले आदरणीय अभय गीते साहेब यांच्या ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा मेळावा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम हा आगळा वेगळा या ठिकाणी आहे, सर्वसामान्यांसाठी आहे आणि यासाठी सर्वसामान्यांसाठी जो कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहे त्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्याला सर्वांना लाभलेले. आज या ठिकाणी आपले ज्ञानेश्वर कवाडे जे आहेत, माजी सरपंच म्हणून ते पाडळीला त्या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं आहे. ह्या संस्थेवरती कोंडाजी बाबा डेरे आश्रम या संस्थेवरती ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. अनेक वर्षापासून त्यांचंही सामाजिक कार्य एक आपल्या पंचक्रोशीमधील सर्वजण या ठिकाणी सर्वजण जाणकार आहात. त्यानंतर आपले बापूसाहेब हांडे साहेब आहेत, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जुन्नर संघटक म्हणून काम पाहत असतात. आमच्या सर्वांसमोर सर्वांना माहिती आहे की जे हिंदू जनजागरण मध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं, बजरंग दलामध्ये त्यांनी काम केलं आणि आपल्या स्वच्छ भारत अभियानच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी म्हणून ते काम पाहतात. असे आमचे नामदेव अण्णा खैरे असतील, अनिल मेहरे उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा पुणे, त्यानंतर बाळू कवाडे असतील, बबलू साळवे असतील, विलास जगदाळे असतील, सुभाष पवार असतील, विकास पवार असेल आणि नुकत्याच आता व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कांचनताई खिल्लारे असतील. आणि खास करून हा जो कार्यक्रमाचा आयोजन केला आणि सर्वसामान्यांसाठी ही योजना पोहोचवण्याचा ज्यांनी आतोनात प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थाने ही योजना आपल्या एक सर्वसामान्यांसाठी आहे. बांधकाम, इमारत जे आपण कामगार म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतो असे ह्या ठिकाणी हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन केला असे आमच्या अनुसूचित जमातीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय श्री रोहिदास भोंडवे साहेब की ज्यांच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आज या ठिकाणी सक्सेसफुल आणि एक चांगल्या रीतीने होत आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून जेव्हापासून हे महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून गोरगरिबांसाठी
एक वेगळा उपक्रम म्हणून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी शासनाची घोडदौड चालू असते। मग त्यामध्ये अनेक योजना असतील, ज्या केंद्राच्या योजना असतील, काही आपल्या राज्याच्या योजना असतील, अशा संयुक्त योजना त्या ठिकाणी तळागाळामध्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं हे महाराष्ट्र शासन करत आहे। त्यामध्ये जर आपण योजनांचा जर आढावा जर घेतला तर अनेक योजना हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहेत। त्यामध्ये आपल्या सौर कृषी पंप योजना असेल, जी आपल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते। भाग्यश्री स्कीम, जी आपल्या कन्या भाग्यश्री स्कीम जी योजना आहे की ती आपल्या मुलींसाठी एक चांगल्या पद्धतीने काम करते। अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहे, म्हणून मला निश्चित सांगावं असं वाटेल की आपल्याला त्या ठिकाणी त्या योजनेचा जर अंदाज घ्यायचा म्हटलं तर जन्माच्या वेळी आपल्या मुलीला 5,000 रुपये आपलं महाराष्ट्र शासन देतं। त्यानंतर पहिली प्रवेश घेतल्यानंतर 6,000 देतं। त्यानंतर मुलगी 6वी मध्ये प्रवेश घेतली की तिला 7,000 भेटतं आणि त्यानंतर ती 11वीत गेली की 8,000 रुपये आपल्याला त्या ठिकाणी शासनाकडनं दिले जातात। मुलगी वयाची 18 वर्ष पूर्ण केलं की त्याला 75,000 रुपये भेटतात। मित्रांनो, अनेक महिला आहेत, म्हणून मला या ठिकाणी निश्चित सांगावंसं वाटतं की ज्या योजनेचा आपण जर सहभागी नसेल झालात तर निश्चितच आपल्या जवळचे जे काही लोकप्रतिनिधी असतील, आपल्या स्थानिक लेवलला जे लोक काम करत असतील आणि तुमच्यासाठी सर्वात मोठा खुला समोर जे जनतेचं काम करत असतात, सामाजिक कार्यामध्ये कायम सक्रिय असतात, ज्यांनी आज हा मेळावा आयोजित केला तेही या योजनेबद्दल निश्चित तुम्हाला मदत करू शकतात। आमचे रोहिदास बोंडवे यांना संपर्क करून जर तुमच्या मुलींचं जर त्या ठिकाणी ह्या लेख लाडकी योजनेमध्ये जर सहभाग नसेल घेतला तर निश्चित करून घ्या। आपल्या नातेवाईकांमध्ये कोण असेल तर त्यांचा करून घ्या। त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना की ज्या ठिकाणी 1.5 लाखापर्यंत पर फॅमिली आपल्याला पॉलिसी वार्षिक भेटते। त्यानंतर 2.5 लाख पर फॅमिली पॉलिसी इयर, म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी त्या ठिकाणी लिमिटेशन दिलेलं आहे। ते आहे महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी चालू केलेली आहे। त्याचाही निश्चित फायदा आपण सर्वजण घेऊ शकता, कारण का तो शेतकऱ्यांसाठी ऑलरेडी बरेच जणांचे आधार लिंक करून आपल्या गावातले ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, त्यांनी युद्ध पातळीवरती काम करून प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे कसे जातील त्यासाठी पूर्णपणे गेल्या वर्षी नियोजन केलं होतं। अनेक जणांच्या अकाउंटला त्या ठिकाणी ते पैसे येतात आणि अनेक शेतकरी त्याच्यामुळे खुश आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना आपल्या शासनाकडनं त्या ठिकाणी राबवली जाते, ज्या ठिकाणी केंद्राचा असेल, महाराष्ट्र सरकारचा असेल, हे दोन्ही मिळून एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उपक्रम राबवला जातो। महाराष्ट्र सरकार अंदाजे 10 लाख घरे बांधणार असं त्या JR मध्ये आजपर्यंत मेन्शन आहे। त्यानंतर मुख्यमंत्री फेलोशिप योजना असेल, त्यानंतर महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण मुक्त योजना त्या ठिकाणी राबवत आहे। महाराष्ट्र माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान, हे सुद्धा अभियान आपल्या महाराष्ट्र शासनाकडून राबवलं जात आहे। मी प्रत्येक योजनाबद्दल तुम्हाला अगदी खोलवर सांगू शकतो, परंतु हे व्यासपीठ नाही, त्या गोष्टी आपल्याला वैयक्तिक वेगळे तुमचे लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकतात। आणि मी फक्त तुम्हाला ओव्हरऑल थोडीशी आयडिया देतो की ह्या सर्व योजना महाराष्ट्रामध्ये चालू आहेत। महाराष्ट्र आदिम आवास योजना असेल, महाराष्ट्र रमाई आवास योजना असेल, त्यानंतर महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आता तुम्हाला सांगितली, अन्नपूर्ण योजना असेल, आणि मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टायपिन आपल्या प्रत्येक त्या ठिकाणी जो कोण युवक असेल त्याला 10,000 रुपये आपले महाराष्ट्र शासन मित्रांनो त्या ठिकाणी देतो। निश्चितच या सर्व योजना आहे, परंतु ह्या योजनामध्ये संजय गांधी निराधार योजना, आमच्या अंडे साहेबांनी आता नुकतंच सांगितलं की संजय गांधी निराधार योजना ही सुद्धा आपल्या सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहे। आणि या ठिकाणी या सर्व योजना असताना निश्चितच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना महिलांना सर्वात जास्त योजना कुठली आवडली तर आता आपण सर्वांकडनं जर आवाज घेतला तर निश्चितच आपल्या महिला या ठिकाणी आहेत। तर मला कोणी सांगू शकेल का या ठिकाणी मोठ्या आवाजामध्ये महाराष्ट्र शासनाने जी योजना दिली, एवढ्या योजना सांगितल्या, या योजनेमध्ये सर्वात जास्त योजना तुम्हाला कुठली आवडली? आवाज नाही येत, क्या बात आहे। सर्व महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। लाडकी बहीण योजना, खरंच मित्रांनो महाराष्ट्र सरकारला तुमची आमची काळजी आहे, सर्वसामान्यांची काळजी आहे, आणि खास करून आपल्या महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींसाठी आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देवेंद्रजी फडणवीस साहेब
अजित पवार साहेब आणि पूर्ण महायुतीचं सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने योजना आणलेली आहे. अनेक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 1 आठवड्यापासून प्रत्येक जण दाखला, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, तुमचा रहिवासीचा पुरावा या आणि अनेक पेपर त्या ठिकाणी गोळा करत आहेत. निश्चितच मी सर्वांची त्या ठिकाणी सरकारच्या वतीने माफी मागणे इतकं मी लोकप्रतिनिधी नाही, परंतु ही काळाची गरज आहे. थोडासा त्रास होतो, परंतु त्या त्रास झालाच पाहिजे, कारण का आपण स्थानिक आहोत याचा त्या ठिकाणी थोडासा आपल्याला पुरावा त्या सरकारकडे जातो आणि कुठल्या व्यक्तीला देण्यापेक्षा प्रॉपर व्यक्तीला जावं म्हणून थोडेसे अटी शर्ती असतात. त्याच्यावरती एवढा हातबल होऊ नये, कारण सरकारने त्यासाठी आपल्याला वेळ पण वाढवून दिलेला आहे. पहिला मला वाटते 15 जुलै पर्यंत तारीख दिली होती, बरोबर. आता निश्चिंत राहा, आपल्याला 30 ऑगस्ट पर्यंत ही मुदत वाढवून आपल्या सरकारने दिलेली आहे. कारण सरकारला या गोष्टीची काळजी आहे की आमची लाडकी बहीण ही सक्षम झाली पाहिजे आणि लाडकी बहीण ही सर्वसामान्य कुटुंबात जगत आहे, ती कुटुंब सांभाळत आहे. सर्वसामान्यांसाठी त्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांचं, नवऱ्याचं आणि पूर्ण संसार त्या ठिकाणी सांभाळून ती ठिकाणी काम करत असते. म्हणून त्या ठिकाणी त्या महिलांसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे या हेतूपोटी महाराष्ट्र शासनाने त्या गोष्टी त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. निश्चितच ही योजना सर्वांना आवडलेली आहे. ती योजना आत्मसात करून घ्या, लवकरात लवकर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा करून घ्या असं मी या व्यासपीठाच्या वतीने सर्वांना सांगतो. आणि निश्चितच त्याच्यामध्ये सुद्धा आमचे रोहिदास बोडवे हे त्या ठिकाणी शाश्वती घेतील. रोहिदासजी, तुम्ही शाश्वती घेताल, या ठिकाणी आलेल्या प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये मदत करताल अशी मी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आपल्याला कामगार जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकार मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी कामगारांसाठी, सर्वसामान्यांसाठी किट दिले जातं. त्यामध्ये एक किट असं आहे की ते घरप्रयोगी महिलांसाठी, कामगारांसाठी ते ठिकाणी किट दिलं जातं. त्याच्यामध्ये माझ्या अंदाजे जवळजवळ 17 प्रकारचे त्याचे किट असतात. त्याच्यामध्ये 30 प्रकारच्या वस्तू असतात. मग त्यामध्ये तुमचा घरामध्ये वापरणारा डबा असेल, त्याच्यानंतर तुम्हाला मसाल्याला वापरणारा डबा असेल, त्याच्यामध्ये अगदी घरातील सर्व उपयोगी ज्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आता ती यादी त्या बॉक्सवरती आहे. अशा 30 प्रकारची यादी त्याच्यामध्ये असते. म्हणजे त्यामध्ये घरामध्ये ज्या काही गोष्टी लागतात कामगाराला जगण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी जे लागतात ते सर्व किट त्या किटच्या आतमध्ये महाराष्ट्र शासनाने एक बंद बॉक्समध्ये तुम्हाला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. निश्चितच प्रत्येकाची काळजी त्या ठिकाणी असते. दुसरं एक किट असं असतं की ते कामगारांसाठी किट असतं. त्यामध्ये तुमची टॉर्च असेल, त्याच्यानंतर चटई असेल, त्यानंतर तुमचा डबा असेल. त्यामध्ये मला वाटतं त्या 30 किट मध्ये 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची असे 3 प्रकारचे डबे असतात. दुसरं एक किट असतं त्यामध्ये पण त्याच प्रकारच्या वस्तू जवळपास असतात. म्हणजे तुमची चटई असेल, टॉर्च असेल, त्यानंतर तो ज्यावेळेस मजूर एखाद्या बिल्डिंग वरती काम करत असतो त्याला झुलता जो हे असतो पाळणा ज्या टाईप म्हणतो आपण तो असतो, मच्छरदाणी असते. अशा सर्व गोष्टी म्हणजे असं काहीच महाराष्ट्र शासनाने ठेवलेलं नाही की ज्या व्यक्तीला ते लागणार आहे आणि त्या व्यक्तीला ते विकत घ्यावं लागेल. अशा पद्धतीने कुठलंच ठेवलेलं नाहीये आणि सर्वच्या सर्व महाराष्ट्र शासनाने मोफत देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी केलेला आहे. म्हणजे विना अनुदानित, विना खर्च तुम्हाला मोफत सर्वसामान्य कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाने योजना ती राबवलेली आहे. या आणि असे अनेक योजना महाराष्ट्र शासनाने निश्चित राबवलेल्या आहेत. या शिरूर जुन्नर नगरीमध्ये, शिरूर लोकसभेच्या आपल्या जुन्नर नगरीमध्ये अनेक सर्वसामान्य कुटुंब राहतात. त्यामध्ये महिला असतील, गोरगरीब असतील, सर्वसामान्य कामगार असेल आणि हा कामगारांचा विषय आपल्या कामगार मंत्रालयात केला जातो. निश्चितच आपण त्या किटचा सहभागी आहात तर आपण या ठिकाणी बायोमेट्रिक होणार आहे. ते बायोमेट्रिक तुम्ही स्वतः केल्यानंतर तोच व्यक्ती आहे की नाही ती खात्री, यापूर्वी कदाचित सर्वांनी फॉर्म भरलेले बरोबर. आता तुमचं त्या ठिकाणी बायोमेट्रिक होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल टेस्ट होणार आहे. बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तुमची एवढी काळजी घेतली की तुम्हाला किट तर दिलंच, परंतु त्यासोबत तुमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. तुमचं आरोग्य कसं सक्षम राहील, तुम्ही कसे सक्षम राहतात त्यावेळेस तुमचं कुटुंब चालवण्यासाठी तुम्ही सर्वसामान्य लोक काम करत असतात. मग तुमचं कुटुंब सर्वसामान्य असताना तुम्हाला आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. आरोग्याची काळजी जर तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये या सर्व टेस्ट घ्यायला गेलात तर माझ्या
अंदाजे काही हॉस्पिटलला तुम्हाला 7-8 हजार, जर रुबी हॉल जहांगीर सारख्या अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये गेला तर तेच किट 25,000-30,000 रुपये लागतात. काही ठिकाणी सर्वसामान्य ज्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतात त्या ठिकाणी 2,500-3,000 पर्यंत लागतात. तर ह्या सर्व जो खर्च आहे हा पूर्णपणे मोफत तुमचा त्या ठिकाणी मेडिकल टेस्ट होणार आहे. आता त्या टेस्ट काय होणार आहे ते मेडिकल ऑफिसरच कदाचित विचारे सांगू शकतात, कारण का मला त्याच्याबद्दल मी काही डॉक्टर नाही, पण निश्चितच ते चांगल्या पद्धतीने काळजी घेतील. त्या खरंच त्या मेडिकल ऑफिसर विचारे सगळ्या मगापासून तुमच्यासाठी वाट पाहतात. तर सर्वांसाठी त्यांच्यासाठी एकदा त्या स्टाफसाठी एकदा टाळ्या वाजवा. निश्चितच तुमचा हा किट, त्या किट सोबत तुमचा तो मेडिकल टेस्ट या ठिकाणी होणार आहे. मी जास्त वेळ कुणाचा काही घेऊ इच्छित नाही, कारण निश्चितच तुम्हाला दिवस जाणार आहे, वेळ जाणार आहे. प्रत्येकाचे 1 to 1 त्यांना त्या ठिकाणी टेस्ट घ्यायचे आहेत. तुमच्या शरीराची काळजी घ्यायची आहे, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे, अशा हेतूने त्या ठिकाणी गेलेला आहे. निश्चित हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य असा आयोजित केला, सर्वसामान्यांसाठी आयोजित केला. म्हणून मी या ठिकाणी तुमच्या संस्थेला उत्तर मोठा विकास केंद्र या संस्थेचा मी आभार व्यक्त करतो. आणि त्या संस्थेच्या मार्फत आमचे जवळचे सहकारी रोहिदासजी बोंडवे यांनीही हा कार्यक्रमासाठी आतोनात अनेक दिवसापासून मेहनत केली, कारण त्यांना मी जवळून गेल्या अनेक वर्षापासून पाहतो. आम्ही जिल्ह्यावरती, मी ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष होतो ते प्रदेश सचिव म्हणून काम पाहत होते. त्यांची तळमळ तुमच्या जुन्नर शहरामध्ये अनेक गोरगरिबांचे विषय घेऊन आम्ही त्यांच्या सोबत अनेक वेळा मुंबईला गेलो, अनेक वेळा मंत्रालयामध्ये, मंत्र्यांच्या बंगल्यावरती, मंत्र्यांच्या ऑफिसला, मंत्रालयामध्ये असेल आम्ही 2-2 तास वाट पाहून त्या मंत्र्यांची आम्ही विनंती करून तुमची कामं मार्गी लावण्याचं काम गेले अनेक वर्ष ते रोहिदास बोंडवे करत असतात. आणि त्यांची तळमळ मी स्वतः जवळून पाहिलेली आहे. खऱ्या अर्थाने असा नगरसेवक नाही, तुमचे इथले ग्रामपंचायत सदस्य नाही, काही नसताना ज्या व्यक्तीची सर्वसामान्यांसाठी तळमळ तुम्ही तर पाहतच आहे. मी 3-4 वर्षापासून मी स्वतः अनुभवत आहे. तर निश्चित अशा व्यक्तींनी कामं करत राहावी, गोरगरिबांसाठी काम करत राहावे, असा मी ह्या मतात आहे. अनेक वेळा मी त्यांना 2-3 वर्ष स्वतःही मदत केलेली आहे. ते स्वतःही धावपळ करत असतात आणि ते काम मार्गी लावण्याशिवाय त्या पाठीमध्ये ते अक्षरशः 3-3 दिवस फॅमिली सोडून जातात. म्हणजे असं ते काम करतात. ते काही वैयक्तिक स्वार्थ म्हणून जात नाही आणि कुठल्या व्यक्तीला आवडत नाही की बाबा आपली फॅमिली सोडून 2 दिवस बाहेर मुंबईला जाऊन राहावं, दिल्लीला जाऊन राहावं आणि ती सरकारी योजनेचे सगळे लाभ आपल्या जवळच्या लोकांना लाभावे असा कदाचित कमी पाहणारे लोक असतात. कारण मी 20 वर्ष संघटनेमध्ये काम करतो. 20 वर्ष अनेक वेगवेगळ्या सामाजिक संघटनेबरोबर काम केलं. भारतीय जनता पार्टी बरोबर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून काम पाहतोय, प्रदेश निमंत्रित सदस्य म्हणून काम पाहतोय. पुणे जिल्हा बीडीसीसी बँकेवरती मी सल्लागार म्हणून काम पाहतो आहे. स्वच्छ भारत अभियानावरती महाराष्ट्राचं संघटन संचित म्हणून काम पाहतो आहे. गेल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी फिरण्याचा मला योग आला आणि अनेक कार्यकर्ते मी निवडून पाहिले. असे ठराविकच कार्यकर्ते असतात की जे खरंच लोकांसाठी काम करतात. निश्चितच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मला या ठिकाणी कार्यक्रमाचे भाग म्हणून या सर्वांनी या ठिकाणी बोलवलं. निश्चित मी सर्वांचा शतशः आभारी आहे. आणि या ठिकाणी व्यासपीठाची मी परत एकदा सर्वांची रजा घेऊन या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद. शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. धन्यवाद.